आता आपण बघत सुपरफास्ट 50 बातम्या। बुलढाण्याच्या चिखलीमध्ये श्वेता महालेंना आलेल्या धमकीनंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक। पुणे नागपूर महामार्गावर कार्यकर्त्यांचा चक्काजाम आंदोलन, कारवाई करण्याची मागणी। आमदार श्वेता महाले धमकी प्रकरण, शेकडो भाजप कार्यकर्ते पोलीस ठाण्यात आक्रमक। आरोपीला तात्काळ अटक करून कारवाईची मागणी। सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडेंच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी 3 मार्चला मंत्रालयावर राज्यव्यापी आंदोलन। सिद्धार्थ आंबिरे यांची माहिती। महाराष्ट्र सायबर सेलकडून विकिपीडियाच्या युजर्सवर गुन्हा दाखल। विकिपीडियाच्या 4 ते 5 युजर्सवर गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीराजेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी कारवाई। संगमेश्वरमधील संभाजी महाराजांना कैद केलेल्या जागेची मंत्री योगेश कदमांकडून पाहणी। सरदेसाई वाडा परिसरातील जमिनीची सरकार खरेदी करणार। 7 दिवसात जमिनीचे नकाशे सादर करण्याचे कदम यांचे भूमी अभिलेख विभागाला आदेश। नाशिक महापालिकेच्या रस्ते स्वच्छता निविदेतील नियमबाह्य अटींविरोधात याचिका। याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने पालिका प्रशासनाला फटकारलं। सतीश म्हस्केंनी केली याचिकेतून दिलं होतं आव्हान। मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून मुंबई गोवा महामार्गाचा आढावा। महामार्गाचं काम मे अखेरपर्यंत करण्याचे प्रयत्न। शिवेंद्रराजे काम पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याच्या सूचना। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत 25 फेब्रुवारीला उच्च न्यायालयात सुनावणी होणार। हायकोर्टाच्या आदेशानुसार बाजार समिती पुढील कार्यवाही करणार। पंढरपूरच्या सांगोल्यामध्ये पाणीपुरवठा योजनांसाठी तब्बल 402 कोटी खर्च, तरी नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित। आमदार बाबासाहेब देशमुखांचा आरोप। बाबासाहेब देशमुखांकडून पाणीपुरवठा विभागाचा आढावा। नाशिकच्या अंबड लिंक रोडवर जलवाहिनीला गळतीमुळे पालिकेच्या जलवाहिनीतून पाण्याची नासाडी। 22,000 लोकसंख्येच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार। दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं काही भाग प्रभावित। जळगावच्या भुसावळमधील हातनूर धरणातून आवर्तन सोडलं। तापी नदीत 700 क्युसेक्सनं पाणी सोडलं। हिंगोली, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पाणी टंचाई सुरू। जिल्ह्यातील 27 तलावांपैकी 20 तलावांमध्ये 50% पाणीसाठा शिल्लक। राज्यात तापमानाचा पारा वाढला। राज्यातील सरासरी तापमान 37 अंशांच्या वर। पुढील काही दिवसात आणखी तापमान वाढण्याची शक्यता। लासलगाव आणि येवला बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण। कांद्याचे सरासरी बाजार दर 1750 रुपयांपर्यंत कोसळले। नवीन उन्हाळी कांद्याची आवक झाल्यानं दरावर परिणाम। रब्बी हंगामात टोमॅटोची सरासरीपेक्षा जास्त लागवड। टोमॅटोला प्रति किलो 5 रुपये भाव। शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल। परभणीत कापसाला 7250 रुपयांचा दर। अंतिम वेचणी करून बाजारात कापूस विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल। बुलढाण्याच्या कोलवडमध्ये शेतकऱ्यांकडून राजमा आणि चिया पिकाची शेती। 40 ते 45 हेक्टरवर राजमा आणि चिया पिकाची लागवड। चियाला 22 ते 23 हजारांचा दर। नांदेड जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा आंब्याच्या मोहराला फटका। 15 दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेत वाढ। परिणामी आंब्याचा मोहर गळतीला सुरुवात। आंबा उत्पादक शेतकरी हैराण। जालना जिल्ह्यातील 2,57,297 शेतकऱ्यांना मदत जाहीर। ई-केवायसी प्रक्रिया न केल्यानं 27,000 शेतकरी मदतीपासून वंचित। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं प्रशासनाचं आवाहन। बुलढाण्याच्या कोलवडमध्ये कृषी ड्रोनचं प्रात्यक्षिक सादर। कृषी विभाग आणि कॉनफ्लाय डायनॅमिक्स यांचा पुढाकार। ड्रोन फवारणीमुळे शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ वाचणार। सिंधुदुर्गामध्ये आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेची 3री तयारी पूर्ण। उद्या पहाटे 3:30 वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात। उद्या पहाटे 3:30 वाजल्यापासून दर्शनासाठी भाविकांची रांग सुरू होणार। बैठकीआधी मंत्र्यांना महसूल विभागाची परवानगी बंधनकारक। बैठकीला जिल्हाधिकारी व्हीसीद्वारेच उपस्थित राहतील। जिल्हाधिकाऱ्यांची मंत्रालयवारी टळणार। राज्यातील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक भत्ता देण्याचा निर्णय। शिक्षणासाठी दूरच्या गावात जावं लागणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा। 2025-26 शैक्षणिक वर्षापासून अंमलात येणार। जालन्यात 10वीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा। बदनापूरमधील परीक्षा केंद्रावर कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट। विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी भिंतीवरून उड्या। व्हिडिओ समोर। जळगावमधील 10वीच्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार सुरू। विद्यार्थ्यांना सर्रास कॉपी पुरवल्या जात असल्याचं समोर। भिंतीवरून उड्या मारून कॉपी पुरवल्या जात असल्याचं पुढे। मुंबईतील 7 रस्ता परिसरातील एका हॉटेलच्या सांबारमध्ये झुरळ आढळलं। ग्राहकांना स्वतः व्हिडिओ करून झुरळ आढळल्याचं समोर आलं।
पुणे विद्यापीठात मुलांच्या मेसच्या जेवणात अळ्या सापडल्या। अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मेस चालकाला जाब विचारला। पुणे शहरात जीबीएसचा आणखी एक रुग्ण आढळला। शहरात एकूण 183 जणांना जीबीएसची लागण। कोल्हापुरात जीबीएसचा तिसरा बळी। शहरातील 80 वर्षांच्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू। शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची जीबीएस रुग्णांची संख्या 12वर। शिर्डी शहरातील महामार्गावर आता हाय बॅरियर्स। साई मंदिर परिसरातील ट्रॅफिक जामची समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना। पंढरपूरच्या 130 कोटी रुपयांच्या कामाची निविदा रद्द। तांत्रिक कारणामुळे निविदा थांबवल्याची सूत्रांची माहिती। फडणवीस सरकारच्या पहिल्या 100 दिवसांच्या कामांमध्ये या कामाचा होता समावेश। महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। 62 लाखांचं बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवादी महिला ठार। 3 महिला नक्षलवाद्यांची ओळख पटली। नक्षलवादी महिलांकडील शस्त्रसाठा जप्त। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील गावांमध्ये माओवाद्यांना गावबंदी। पोयारकोठी मरकणार ग्रामस्थांकडून पोलिसांना बंदुका सुपूर्द। शासकीय योजनांच्या लाभामुळे नागरिकांचा पोलिसांवर विश्वास वाढला। संभाजीनगरमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत गुंड बिश्नोईचे फोटो झळकवणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक। विशाल पवार असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव। नाशिकच्या सय्यद पिंपरी गावात कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांची स्थानिकांकडून सुटका। जनावरांना घेऊन जाणाऱ्या गाडीची संतप्त नागरिकांकडून तोडफोड। चंद्रपुरात मेफोड्रोन ड्रग्ससह 3 अटक। आरोपींकडून 9,40,000चा मुद्देमाल जप्त। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। नागपुरात रात्री 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांच्या हत्येनं खळबळ। यशोधरा पोलीस ठाणे आणि इमामवाडा या 2 भागांमध्ये दोन्ही हत्या झाल्याची माहिती। सांगलीत सेंटरिंग कामगाराच्या हत्येचा पोलिसांनी अवघ्या 1 तासात छडा लावला। 3 अल्पवयीन मुलांना शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या। प्रयागराजमध्ये महाकुंभासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी। नागपूरमधील कळमना परिसरात घडली चोरीची घटना। पोलिसांनी शिताफीनं चोरट्यांना ठोकल्या बेड्या। नाशिकच्या शिखरेवाडीतील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुनील गोडसेंच्या घरात चोरी। 16 लाखांची रोकड आणि 15 लाखांचे दागिने आणि 31 लाखांचा ऐवज लंपास। पोलिसांकडून शोध सुरू। डोंबिवलीमधून बेपत्ता विद्यार्थिनीचा मृतदेह आसनगाव रेल्वे ट्रॅकजवळ सापडला। कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दाखल केला गुन्हा। पोलिसांचा तपास सुरू। भंडाऱ्याच्या चिचखेडा जुनाजवळ जादूटोण्याच्या संशयावरून एकावर जमावाकडून हल्ला। 40 जणांवर गुन्हे दाखल। पोलिसांकडून तपास सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये LFS ब्रोकिंग कंपनीकडून 24 जणांना 1,44,40,00,000चा गंडा। गुन्हा दाखल। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू।